अजित पवार विधानसभेत महायुतीत असतील की नाही यावरून विविध चर्चा होत असतानाच अण्णा हजारेंनी मोहीम उघडली। काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं शिखर बँक प्रकरणात अजितदादांना क्लीन चिट दिली। त्या वादाला अण्णांच्या एंट्रीनंतर विविध फाटे फुटले आहेत। भारतीय जनता पक्षातल्या लोकांना अजितदादांचं येणं अजिबात आवडलेलं नाही। अजितदादा बाहेर पडतील अशी व्यवस्था करावे लागेल शिंदे आणि फडणवीसांना। अजितदादांना ते बाहेर काढतील, कौशल्याने बाहेर काढतील, म्हणजे म्हटलं तर अजितदादा बाहेर पडतील। लोकसभेत अजितदादा महायुती सोबत लढले, आता विधानसभेत काय याची चर्चा सुरू असतानाच निकालानंतर अजित पवारांवर विविध आरोपांचं सत्र सुरू झालंय। निकालाआधी म्हणजे 30 मेला पुण्यातील बिल्डर पुत्राच्या कार अपघात प्रकरणात अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली। 10 जूनच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार कॅबिनेटसाठी आग्रही राहिले, तुर्तास तरी त्यांची मागणी अमान्य झाली। 3 दिवस आधी संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लेख छापून आला, ज्यात फोडाफोडीनं भाजपचं नुकसान झालं म्हणत अजितदादांचं नाव पुढे केलं गेलं। 13 तारखेला सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना महायुतीचे नेते विविध कारणांमुळे गैरहजर राहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जूनला शिखर बँक घोटाळ्यातल्या क्लीन चिट विरोधात अण्णा हजारेंनी अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचं आव्हान दिलं। प्रत्यक्षात ही क्लीन चिट मिळून आज 3.5 महिने उलटले आहेत। त्यामुळे या साऱ्या घडामोडी अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या आहेत की मग या आरोपांनी आगामी विधानसभांचं समीकरण बदलेल याची चर्चा राजकीय वर्तुळात होते। अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो। अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले याचा आनंद आहे। 12 महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशा पद्धतीची मागणी करतात। या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी आहे, यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे। सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जी अहवाल आहेत, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल। दुसरीकडे विरोधक अण्णा हजारेंना इतक्या महिन्यांनी अचानक जाग का येते यावरून सवाल उपस्थित करतायत। अजित पवारांसह ज्यांच्यावर भाजपनं आरोप केले ते हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह अनेक नेते 3 जुलै 2023ला भाजपसोबत सत्तेत जाऊन मंत्री झाले। त्यावर अण्णा हजारेंची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। 2013 मध्ये भाजपनं प्रफुल्ल पटेलांवर दाऊद हस्तक, इक्बाल मिर्ची सोबत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला। ते पटेल 2023ला भाजपसोबत गेले। मार्च 2024ला ईडीनं जप्त केलेली संपत्ती पटेलांना परत मिळाली, यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालं नसल्याचं सांगितलं गेलं आणि त्यावरही अण्णा हजारेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। 2014च्या निवडणुकीत भाजपनं शिखर बँक घोटाळ्यावरून रान उठवलं। अजित पवार 2023ला भाजपसोबत सत्तेत गेले। फेब्रुवारी 2024ला अजितदारांना क्लीन चिट मिळाली। तपास यंत्रणेनं कोणताही पुरावा नसल्याचं कोर्टापुढे सांगत फाईल बंद करत असल्याचा रिपोर्ट दिला। त्यावेळीही अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आली नाही। मात्र आता निकालानंतरच इतके दिवस झोपलेल्या अण्णा हजारेंना जाग कशी आली असा सवाल विरोधक करतायत। तर खुद्द अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी हजारेंचा बोलविता धनी कोण हे समजण्यासाठी त्यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे। अण्णा हजारेंची भूमिका आहे नेहमी ती प्यादी हलवतात ना, अडीच खोडा हत्ती सरळ, तसं आहे त्यांचं। त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केलंय, ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात। अण्णा हजारे हॅज लॉस्ट हिज क्रेडिबिलिटी। हे सगळं मॅनेज्ड असतं अण्णा हजारेंचं, असं जनसामान्यांचं मत आहे आणि माझंही ते मत आहे। 12 महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशा पद्धतीची मागणी करतात। मला वाटतंय या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी आहे, त्यामुळं यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे तुम्हाला वाटतं? बोलवता धनी कोण आहे? तुमचा मित्रपक्ष आहे की विरोधी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आणि अजितदादावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत, मग ते मित्र आहेत, शत्रू आहेत। नेमकं या प्रेमाची भेट अण्णा हजारेला नेमकी कुणी दिलेली आहे हे पाहावं लागेल। मला विश्वास आहे की तुम्ही लवकरात लवकर ते शोधून काढाल। नाही ठीक आहे, आता ते का चॅलेंज करतायत, कशासाठी ते अण्णा हजारे त्या बाबतीमध्ये ठरवतील, त्यावर त्यांच्या पक्षाचे लोक त्याबद्दल भूमिका मांडतील ना।
आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये एवढे इश्यू निघाले, गेल्या 5 वर्षात निघाले, गेल्या 2 वर्षात निघाले, यांना ज्या वेळेला घेतलं त्या कुठल्याही वेळेला अण्णांनी तोंड उघडलं नाही. किंवा ज्या वेळेला काल अण्णांची बातमी आली त्यावेळेला मला एका मित्राने असं विचारलं, अरे अण्णा आहेत अजून? म्हणजे लोक विसरले पण होते आणि लोकांना असं वाटायला लागलं होतं की नाहीच आहेत हे आता, आणि तसंच ते वागत होते. मला याच्यामागे एक सुपारीचा डाऊट येतो, आणि ही सुपारी 2 ठिकाणाहून येऊ शकते. एक भारतीय जनता पक्षातून येऊ शकते. नाव आपण आता एखाद्या व्यक्तीचं नको घेऊया, पण ज्यांना जड झाले ओझे आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी भावना आहे, आणि अजितदादांना बाहेर ढकलण्याचं एक रितसर प्लॅनिंग चालू आहे. त्यांच्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी जो पुढाकार घेतो सगळ्या अशा घडामोडीमध्ये, त्याची ही सुपारी असू शकते. किंवा ही राष्ट्रवादीच्याही एखाद्या सर्वोच्च नेत्याची असू शकते की ज्याला असं वाटतं की सगळं यांचं भलं होत आहे, आता राज्यसभा मिळाली, लोकसभा नाही मिळाली तर कुठेतरी लढायला पाहिजे. अण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी मोहीम ही भाजपसाठी पूरक राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. मात्र अण्णा हजारेंची भ्रष्टाचार हटाव मोहिमेची सुरुवात पहिल्यांदा सेना भाजपचं महायुती सरकार असतानाच झाली. 1995 मध्ये अण्णा हजारेंनी शशिकांत सुतार, बबन खोलप आणि महादेव शिवाशंकर या तिघांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना हटवण्याची मागणी केली. तिघांनी उत्पन्नाहून जास्तीची संपत्ती जमवल्याचा आरोप अण्णांचा होता. माहितीनुसार यावर बबन खोलपांनी अण्णा हजारेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. कोर्टात अण्णा पुरावे देऊ शकले नाहीत, त्यामुळे अण्णांना 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. अण्णा हजारे हे सुपाऱ्या वाजवतात आणि याचा मी सर्वात मोठा साक्षीदार आहे. याचं महत्त्वाचं कारण असं की मनोहर जोशी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळातल्या 4 मंत्र्यांविरुद्ध जे आंदोलन अण्णा हजारेंनी केलं ते मनोहर जोशींच्या सांगण्यावरूनच केलं, आणि त्याच्या सगळ्या फाईल अण्णा हजारेंना मनोहर जोशींनी सुपारी देऊन पुरवल्या आणि त्या 4ही मंत्र्यांचे राजीनामे घेतले. आणि हे सगळं मी त्यावेळेला अत्यंत क्लोज असल्यामुळे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. नंतर 2003ला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुरेश जैन, पद्मसिंग पाटील, विजयकुमार गावित आणि नवाब मलिकांवर आरोप करत अण्णांनी उपोषण छेडलं. समिती गठीत झाल्यानंतर सुरेश जैन आणि नवाब मलिकांनी आपली पदं सोडली. मात्र आज योगायोगानं सुरेश जैनांनी यंदाच्या लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिला. विजयकुमार गावित भाजपचे मंत्री आहेत. गेल्या अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले आणि पद्मसिंह पाटलांचे पुत्र भाजपचे आमदार. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. अजित पवार आणि त्यांचे 40 आमदार ह्यांच्यावर ईडी CBIने जे खटले दाखल केले होते, भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. अण्णांना भरपूर काम आहे. प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, इक्बाल मिर्ची आणि दाऊशी संबंध आहे म्हणून, ती प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. अण्णा हजारेंच्या लढ्यामुळे सामान्यांना माहितीच्या अधिकारासारखी महत्त्वाची शस्त्र मिळाली. 2013 सालातल्या रामलीलावरच्या आंदोलनानं अण्णा देशभर पोहोचले, पण महाराष्ट्रात एक गट अण्णांच्या लढ्याला निष्पक्ष मानत आलाय, तर दुसऱ्या गटानं अण्णांच्या आरोपांना कायम पक्षपाती ठरवलंय. मनोज गाडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, नगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.